नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बजरंग पुनियाच्या कांस्य कामगिरीनंतर आता नीरज चोप्रा जो आहे तो सुवर्ण पदकाच्या उंबरठ्यावरती असल्याचं कळतंय. भालाफेकमध्ये नीरजचा सामना सुरू आहे. नीरज चोप्रा सध्या पहिल्या स्थानी आणि पहिल्या फेरीत त्यांनी साधारण 87.3 मीटर इतका लांब भाला फेकलेल्या पहिल्या फेरीत त्यांनी 87.3 मीटर भालाफेक केलेली आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी या क्षणापर्यंत त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी जेव्हा म्हणून त्यांना भाला फेकण्याची म्हणजे साधारण 3 संधी असते, त्याच्यामध्ये त्यांनी भाला फेकल्यानंतर ते अजूनही 87.58 मीटर इथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. त्याच्यामुळे नीरज चोप्रा सुवर्ण पदकाच्या उंबरठ्यावरती आहे. आणि अर्थात आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे की नीरज चोप्राला केव्हा सुवर्ण पदक जे आहे म्हणजे सुवर्ण पदक तो मिळतोय का. जाऊयात याचबद्दल बोलण्याकरता माझे सहकारी अजिंक्य आपल्या बरोबर आहेत. अजिंक्य, म्हणजे तसं बघायला गेलं की सुवर्ण कामगिरी अभिनव बिंद्राने मिळवलं होतं सुवर्ण पदक, आणि त्यानंतर आता नीरज हा सुवर्ण पदकाच्या उंबरठ्यावरती आहे. काय एकूण सांगता येईल याबद्दल? विशाल, आपण जर बघितलं तर ही खूप मोठी ऐतिहासिक कामगिरी ठरू शकते. आणि ज्या पद्धतीनं नीरज सातत्यानं खेळतोय, ज्या पद्धतीची कामगिरी त्याच्याकडनं होतीये, ते पाहिलं तर सुवर्ण पदक आता केवळ काही क्षण दूर आहे असंच म्हणावं लागेल. कारण नीरजनं या ऑलिम्पिकमध्ये आपण या म्हणजे भालाफेक या खेळामध्ये सुवर्ण पदकाचे दावेदार आहोत हे याआधीच सिद्ध केलेलं होतं वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून. आणि आजची जी त्याची कामगिरी आहे, फायनलची जी त्याची कामगिरी आहे, ती जर आपण बघितली तर त्यांनी जवळपास 87.3 मीटर इतका पहिला अटेम्प्ट जो असतो त्या पहिल्या फेकीमध्ये त्यानं केलेला होता. दुसरा अटेम्प्ट त्याचा 87.58 मीटर इतका होता, जो आत्तापर्यंतचा सर्वाधिक असा भालाफेकीचा अटेम्प्ट आहे. त्यामुळं तिसरा अटेम्प्ट त्याचा 75 मीटरपर्यंतच गेला. मात्र जो सगळ्यात जास्त दूरवर गेलेला अटेम्प्ट असतो तो काउंट केला जातो. त्यामुळे 87.58 मीटर ही त्याची जी कामगिरी आहे ती सर्वाधिक आहे, सर्वोत्कृष्ट आहे या भालाफेकीच्या फायनल राऊंडमधली. त्यामुळं आता अवघे काही क्षण नीरज आपल्या सुवर्ण पदकापासून दूर आहे असंच म्हणावं लागेल. आणि जर आता सुवर्णपदक जिंकलं नीरजनं तर ती एक खूप मोठी ऐतिहासिक कामगिरी होऊ शकेल. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आतापर्यंत कुठल्याही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक 6 पदकं भारताला मिळालेली आहेत. हे भारताचं 7वं पदक ठरू शकतं आणि हे सुवर्ण पदक ठरू शकतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे काही वेळापूर्वीच एक 4:15च्या सुमारास आपण बघितलं बजरंग पुनियानं देखील कांस्य पदक मिळवलं कुस्तीमध्ये. त्यामुळे आपली भारताची या टोकियो ऑलिम्पिक मधली जी पदकांची एकूण संख्या आहे ती 6 वर गेलेली होती. नीरज चोप्राच्या सुवर्ण पदकानंतर ती 7 वर जाणार आहे. त्यामुळे हा एक मोठा आणि वेगळा इतिहास रचला जाईल. त्यामुळे हे टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिकच ठरेल, यात काही शंका नाही. थोडे वेळ आपल्याला थांबायचं आहे. नीरज काय नेमकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करतो, कशा पद्धतीनं त्याला गोल्ड मेडल मिळतं हेच सध्या बघायचंय. पण भारत ज्या सुवर्ण पदकाची गेल्या काही वर्षांपासून वाट बघत होता ते सुवर्ण पदक नीरज चोप्रा भारताला मिळवून देणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला त्याचा रिझल्ट कळणार आहे. विशाल, त्याचे जे प्रतिस्पर्धी आतापर्यंत जे आपण बघितले तर तुलनेने नीरज हा त्यामध्ये सरसच दिसतोय असं आपण म्हणायचं. कारण तू जसं म्हणालास की पहिल्यापासूनच नीरज हा सुवर्ण पदकाचा दावेदार होताच. बरोबर विशाल, अगदी खरं आहे. ज्या पद्धतीनं त्याचे प्रतिस्पर्धी गेल्या काही स्पर्धांमध्ये कामगिरी करून होते किंवा क्वालिफाईंग राऊंडमध्ये ज्या पद्धतीची कामगिरी त्यांच्याकडनं झाली होती ते पाहता आपल्याला माहिती आहे नीरजनं ऑटोमॅटिक पहिल्या अटेम्प्ट नंतरच क्वालिफाईंग राऊंड नंतर फायनलमध्ये प्रवेश केलेला होता. त्यामुळं नीरजसाठी पदक तर निश्चित होतं, फक्त पदकाचा रंग कोणता असतो, कोणता असू शकेल याबद्दलची चर्चा होती. पण आज फायनल मधली जी कामगिरी आपण बघितली, सहकारी संजय दुधाणे देखील आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी तू बोलू शकतोस. सध्या 3rd अटेम्प्ट पण झालेला आहे नीरज चोप्राचा. बाकीचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचे अटेम्प्ट सध्या सुरू आहेत. पण नीरजचं गोल्ड मेडल फिक्स आहे, निश्चित आहे असं दिसतंय. संजय, काय नेमकी तिथली सगळी दृश्य? विशाल, इतिहास घडण्याच्या मार्गावर आहे. मी ऑलिम्पिक स्टेडियम मध्ये आहे आणि भारतीयांनी आपला तिरंगा बाहेर काढलेला आहे. कारण की एक नवा इतिहास आज इकडे ऑलिम्पिक स्टेडियम मध्ये घडणार आहे. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं असं ऍथलेटिक्स मधलं पदक मिळणार आहे, ते पण सोनेरी असणार आहे. ज्या पदकाची आम्ही वाट बघत होतो ऑलिम्पिकच्या सरते शेवटी. ऑलिम्पिकचा उद्या समारोप होणार, त्याच्या पूर्वसंध्येला एक सुवर्ण संध्या भारतीयांसाठी आलेली आहे. आणि निश्चितच पहिला जो भाला फेकला तो त्याच्या कामगिरीला लौकिकाला साजेसा असा होता. त्यांनी जी लौकिकाला कामगिरी केली आणि त्याच्यात खरं तर त्याला जर्मन खेळाडूंचं आव्हान होतं, पण त्यांनी ते मोडीत काढलेलं आहे आणि एक सुवर्ण वाटचाल सुरू झालेली आहे. मला सांगायचं की ह्या ऑलिम्पिकला सुरुवात झाल्यापासून आपल्याला नेमबाजाकडनं सुवर्णाची अपेक्षा होती, कुस्तीपटूकडून होती, पण अखेर या सरते शेवटीला
इकडं उगवत्या सूर्याच्या देशात सूर्यास्त होत असताना भारतीयांच्या टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्ण होते. मला आठवते की बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आपल्याला अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक दिलं होतं. त्यानंतर 2 ऑलिम्पिकमध्ये मी स्वतः होतो लंडन ऑलिम्पिकला, आपल्याला 6 पदकं मिळाली होती. आपल्याला काही सुवर्ण गवसलं नव्हतं, सोनं गवसलं नव्हतं. गेल्या रिओ ऑलिम्पिकला तर आपली कामगिरी खूप वाईट झाली, 2च पदकं मिळाली. पण हे असं ऑलिम्पिक आहे आपल्याला 7 पदकं मिळतात. विशाल, खूप आनंदाने सांगायचं वाटतंय. आणि आपल्या ह्या कॅम्पेनिंगचा शेवट, ऑलिम्पिकचा शेवट सुवर्ण पदकाने होतोय. एक नवा इतिहास भारतीय ॲथलेटिक्सपटू या ऑलिम्पिकच्या भूमीत घडवतात आहे. विशाल, अगदी बिलकुल. आणि संजय, आपण जर बघितलं ॲथलेटिक्स मधलं पहिलं पदक असेल, सुवर्ण पदक असेल, आणि ज्या पद्धतीची कामगिरी नीरज सातत्यानं करतोय ते पाहिल्यानंतर तर पदक निश्चित आहे. पण त्याचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते त्याच्या जवळपास सुद्धा फिरकू शकलेले नाहीयेत. जर्मनीचे जे भालाफेकपटू होते, ज्यांच्याकडनं खरं तर कडवी लढत मिळेल नीरजला असं समजलं जात होतं, मात्र त्यांच्याकडनं फार काही कडवी लढत मिळताना दिसत नाहीये. संजय, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? विशाल, कौतुक करावं लागेल नीरजचं, कारण की नीरजनी पात्रता फेरीतच दाखवून दिलेलं आहे की त्यांनी पात्रता फेरीतच सिद्ध केलंय की मीच ह्या ऑलिम्पिकचा विजेता आहे. तशीच कामगिरीची पुनरावृत्ती केली. नॉर्मली खरं तर पात्रता फेरीतील खेळाडू जिंकतात असं होत नाही, असून नेमबाजीत बघितलं होतं. पण आज इकडे खरं तर थोडा पाऊस पडला होता, वाटलं होतं की पावसाळी हवाचा परिणाम होईल, पण तसं काही नाही झालं. नीरजने जो पहिला भाला टाकला तो सुवर्ण पदकासाठी होता. आणि निश्चितच आमचे बरेच दिवसात स्वप्न होतं, माझंच नव्हतं, तुमचं नव्हतं, तमाम भारतीयांचं होतं की ॲथलेटिक्स सारख्या खेळात, कारण की ॲथलेटिक्स हा खूप आपला मूळ खेळ आहे, ज्याला आपण मदर गेम खेळतो, भारतभर खेळला जातो. त्यात एखादं तरी पदक यावं, आणि ते अखेर पदक काही अंतरावर आहे. आता अजून शेवटचे 3 आयटम होईल, पण मला वाटत नाही आता अजूनही भालाफेकीच्या सगळा खेळ मी डोळ्यांनी बघतोय, पण 87च्या पलीकडे कोणी मारत नाही. त्यामुळे विशाल, जल्लोषाचं वातावरण आज झालं पाहिजे, कारण की भारत देशात सुवर्ण पदक येते. 2 ऑलिम्पिकच्या गॅप नंतर सुवर्ण पदक येते, आणि मुख्य म्हणजे ॲथलेटिक्स सारख्या प्रकारात सुवर्ण पदक येते. सॅल्यूट टू नीरज चोपडा. विशाल, बिलकुल. आणि संजय, पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी देखील आहे नदीम, ज्याच्याकडनं देखील अपेक्षा बाळगली जात होती, पण त्याची देखील कामगिरी साजेशी दिसत नाहीये. संजय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, पाकिस्तानपेक्षा जर्मनीचे जे 2 खेळाडू होते त्यांची ह्यापूर्वीची जी कामगिरी होती ती जवळजवळ 80, 89, 90च्या घरातली होती. जर त्यांचा जर भाला लांब गेला असता तर निश्चितच नीरज सिल्वर स्थानावर गेला असता. पण आजचा दिवस असतो, आपण ह्या ऑलिम्पिकमध्ये बघितलं असून मी पहिल्या दिवसापासून आपण कव्हर करतोय की प्रत्येकाचा दिवस असतो, आणि आजचा दिवस नीरजचा आहे. मला सांगायचं वाटतं की न्यूज 18 कडनंच मी जकार्ता एशियन गेमला गेलो होतो, अशीच एक संध्याकाळ होती, आणि असाच जोरदार भाला फेकून नीरजनी सुवर्णपदक जिंकलं होतं. नीरजकडे राष्ट्रकुल पदक आहे, अशी पदक आहे, पण त्याच्या घरात ऑलिम्पिक पदक नव्हतं. खरं नीरजची कामगिरीचं कौतुक करावं लागेल, कारण की या पानिपतचा 23 वर्षाचा खेळाडू, लहानपणापासून त्यांनी स्वप्न पाहिलं. त्याला अगोदर सुद्धा खरं क्रिकेट वेडा होता, पण वडिलांनी त्याला सांगितलं तू भालाफेकी कर ॲथलेटिक्समध्ये. आणि विशेष मला अजून सांगायचं विशाल की त्याच्या यशात जो त्याचे जे कोच आहेत उभे होऊन म्हणून, त्यांचा प्रचंड असा वाटा आहे. भारतीय खेळाडू मागे का पडतात की त्यांना परदेशी प्रशिक्षक मिळत नाही, पण नीरजनी विशेष गेले 4 ते 5 वर्ष नीरजला जर्मन प्रशिक्षकांनी जे बायोमेकॅनिकम शिकवलं. भाला फेकणं सोपं असतं, पण बायोमेकॅनिकचा जो प्रयोग केला तो आजच्या ह्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झालाय, आणि भारतीयांना अभिमान वाटेल, सार्थक वाटेल अशी कामगिरी नीरज करतोय. त्याचा पहिलाच भाग मला वाटतं, त्याची दुसरी कामगिरी होती, तीच मात्र सुवर्ण पदकाची असेल. विशाल, बिलकुल. संजय, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आपण विशाल बघितलं असेल की भारताला 7वं पदक आता जवळपास निश्चित झालेलं आहे, आणि नीरज चोप्रा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळं आता अवघे काही सेकंद, अवघे काही क्षण असे उरलेत की ज्या वेळेला जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर होईल, आणि भारताला ॲथलेटिक्स मधलं पहिलं सुवर्ण पदक मिळू शकेल. आणि त्यासोबतच आपण काही वेळापूर्वी बघितलं बजरंग पुनिया यानं देखील कांस्य पदक मिळवलेलं होतं, आणि ऐतिहासिक कामगिरी त्यानं करून दाखवलेली होती. भारताला 6वं पदक या ऑलिम्पिक मधलं त्यानं मिळवून दिलेलं होतं. विशाल, आपण बघतोय अजिंक्य की आत्ता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. बजरंग पुनियानं कांस्य कामगिरी केलेली आहे, भारताला आणखी एका कांस्य पदकाची कमाई झालेली आहे, आणि अर्थात आता आपल्याला सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती नीरज चोप्राच्या कामगिरीची. 65 किलो वजनी गटामध्ये आज बजरंगने जे आहे, बजरंग पुनियानं कांस्य पदक जिंकलेलं आहे. कडवी लढत त्यांनी कझाकिस्तानच्या पेलवानला दिली, आणि यावेळी त्याला चितपट करत पॉईंट्सची कमाई करत कांस्य पदक त्यांनी मिळवलेलं आहे. अजिंक्य, बजरंगची ही सगळी कामगिरी आपण बघतोय, बजरंग कशी राहिली ही सगळी लढत?
विशाल, खरं तर बजरंग पुनियाकडनं सगळ्यांना गोल्ड मेडलची, सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. कारण ज्या पद्धतीचा खेळ बजरंगचा गेल्या काही स्पर्धांमध्ये बघायला मिळाला तो पाहता बजरंग या त्याच्या 65 किलो वजनी गटामध्ये निश्चितपणे सुवर्ण पदक मिळवेल अशी सगळ्यांनाच आशा होती, अपेक्षा होती. स्वतः बजरंगनं देखील जोरदार तयारी यासाठी केलेली होती. मात्र त्याला ज्या पद्धतीची कामगिरी अपेक्षित होती ती कदाचित करता आली नाही. सेमीफायनलमध्ये त्याला पराभूत व्हावं लागलं. पण सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर ब्रॉन्झ मेडलची एक आशा होती, ज्या आशेमध्ये सातत्यानं असं बोललं जात होतं की बजरंग रिकाम्या हातानं परत येणार नाही. त्याचे वडील देखील असं म्हणाले होते की आतापर्यंतची अशी कोणतीही स्पर्धा नाही ज्या स्पर्धेत बजरंग रिकाम्या हातानं परत आला. आणि बजरंगनं देखील ते खरं करून दाखवलंय. त्यानं कांस्य पदक भारतासाठी मिळवून दिलेलं आहे आणि भारताच्या खात्यामध्ये 6वं पदक टाकलेलं आहे आणि आणखी एका कांस्य पदकाची भर पडली. विशाल, धन्यवाद अजिंक्य या सगळ्या माहितीबद्दल. अर्थात आम्ही पुन्हा एकदा अजिंक्य तुझ्याकडे येऊच यासाठी की नीरज 100% सुवर्ण कामगिरी करणार आहे आणि त्या क्षणाची आपण वाट बघतोय. संजय देखील आपल्याबरोबर होते थेट टोकियोवरनं. संजय, आपले धन्यवाद. या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेत राहणार आहोत. पण आता एक महत्त्वाची बातमी अशी आहे की अनिल देशमुखांच्या संस्थांवर पुन्हा छापा पडलेला आहे. ईडीची पुन्हा छापेमारी सुरू झालेली आहे. वर्धा इथल्या ट्रॉय टोल हॉटेल जो आहे तिथे छापा टाकण्यात आला आहे. देशमुखांच्या संस्थांवरती चौथ्यांदा ही छापेमारी करण्यात आली आहे. काल NIT कॉलेजवरती छापा टाकण्यात आला होता. आज परत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संस्थांवर ईडीने कारवाई करायला म्हणजे छापेमारी करायला सुरुवात केली. वर्धा रोड इथल्या अनिल देशमुख यांच्या ट्रॉय टोल हॉटेलवर ईडीने आज छापा टाकला. काल ईडीने अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या NIT कॉलेजवर छापा टाकला आणि ही नागपूरमधील अनिल देशमुख यांच्या संस्थेवर छापा पडण्याची चौथी वेळ आहे. तर एकदा नागपूरमधील त्यांच्या जवळच्या लोकांवरती म्हणजे ते जवळचे सहकारी आहेत त्यांच्या घरावर देखील छापे टाकण्यात आले होते. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होताना दिसते असंच म्हणावं लागेल. काल देखील आपण बघितलं की त्यांच्या NIT या शिक्षण संस्थेवरती छापेमारी करण्यात आली. काही गोष्टींची तपासणी करण्यात आली. काही लोकांची चौकशी देखील करण्यात येते. त्यांना पुन्हा एकदा नव्याने समन्स बजावण्यात आलेला आहे आणि आज त्यांच्या हॉटेलवरती म्हणजे ट्रॉय टोल या हॉटेलवरती छापा टाकण्यात आला. NIT शिक्षण संस्थेला दिल्लीतल्या एका इसमाकडनं 4 कोटी रुपये देण्यात आले होते. ते कशा आले, कुठून आले, कशा प्रकारे आले, काय नेमकं हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींची कसून चौकशी केली जाते. त्यामुळे आता या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल. आज परत एकदा ईडीने अनिल देशमुख संदर्भात नागपूरमध्ये छापेमारी केलेली आहे. वर्धा रोड येथील ट्रॅव्हटेल जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये ईडीचं पथक आलेलं होतं आणि इथे त्यांनी सर्च ऑपरेशन केलेलं आहे. काल देखील आपण बघितलं की अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेसंबंधी जे कॉलेज होतं NIT कॉलेज तिथे देखील ईडीने छापेमारी केलेली होती आणि ज्या प्रकारे ईडीने अनिल देशमुख यांना समज दिला ते सातत्याने गैरहजर आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयामध्ये अनिल देशमुख यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळे सातत्याने ईडीकडनं आता हालचालीला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज साधारण 2 वाजताच्या सुमारामध्ये ईडीचं पथक इथे आलं आणि थोडा वेळ इथे त्यांनी सर्च ऑपरेशन केलं. खरं तर ही संपूर्ण जी कारवाई या कारवाईला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण की कालच अनिल देशमुख यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती. मात्र तिथे कोणताही दिलासा न मिळाल्यानंतर कुठेतरी अटकेची जी टांगती तलवार आहे ती अनिल देशमुख यांच्यावर आहे. त्यामुळे ज्या प्रकारे काल देखील ईडीचं पथक नागपूरमध्ये आलं, आज देखील ईडीचं पथक नागपूरमध्ये आलं. त्यामुळे एक दबाव अनिल देशमुख यांच्यावर एक तयार होत आहे. सोबत अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होत आहे. ज्या प्रकारे परमबीर सिंग यांनी 100 कोटीचा जो आरोप केला त्यानंतर सातत्याने हे संपूर्ण ईडीचा जो तपास सुरू होता. हे जर का आतापर्यंत बघायचं झालं तर ही अनिल देशमुख यांच्या संबंधितली ही नागपूरमधली ईडीची चौथी छापेमारी आहे. अनिल देशमुखच्या घरी असेल, त्यांचं मूळ गाव वडवीरा असेल, काटोल असेल, इथे देखील छापेमारी झालेली होती. सोबतच NIT कॉलेज जे अनिल देशमुख यांच्या मालकीच आहे तिथे देखील छापेमारी झाली होती आणि आज ही अनिल देशमुखच्या संबंधित ही चौथी छापेमारी आहे. तर एक छापेमारी अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांवर झालेली होती. हे जे हॉटेल आहे हे अनिल देशमुख यांच्या संबंधित आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये जेव्हा छापेमारी झाली तेव्हा निश्चितच ईडी या संपूर्ण प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्या संदर्भातच चौकशी करायला इथे आली हे निश्चित झालेलं आहे. आता एक महत्त्वाचा विषय आहे की कारण की काल देखील आपण बघितलं होतं की दिल्लीच्या ज्या व्यापाऱ्यांनी जो काही डोनेशनचा पैसा साई शिक्षण संस्थेमध्ये
संस्थेमध्ये टाकलेला होता आणि त्याचा तपास करायला ईडीचं पथक आलं. सोबतच या व्यतिरिक्त आणखी असे कोणते लोक आहे ज्यांनी साई शिक्षण संस्थेमध्ये डोनेशनचे पैसे टाकले त्याचा सर्व तपास ईडीकडनं केला जात होता. आता या हॉटेल संदर्भातली ही जे काही व्यवहार असेल किंवा जे काही आर्थिक व्यवहार झाले असतील त्या व्यवहारासंदर्भातली माहिती घ्यायसाठी ईडी इथे आलं होतं. सोबतच एक सर्च ऑपरेशन होतं, कारण की अनिल देशमुख मागच्या 1 महिन्यापासून नेमकं कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांचा शोध तर घ्यायला ईडी आलं नाही का, हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. आणि पुढील काळामध्ये जर का बघायचं झालं तर अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोवळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुर्कस्तानातही वणव्याची दाहकता वाढत चालली आहे. मिलाद शहराजवळच्या 3 परिसरातल्या लोकांना जागा रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धोका वाढतोय त्यामुळे स्थलांतर करायला लागलेल्या अनेकांपुढे जगायचं कसं असा प्रश्न उभा ठाकलाय. युरोपभरात ही उष्णतेची लाट पसरत चालली आहे. उत्तर अमेरिकेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही आग आता आणखी पसरती असं म्हटलं जात आहे. हे वणवे विझवण्यासाठी आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि स्वयंसेवकही मोहिमेत उतरलेत. युक्रेन, रशिया, अझरबैजान, इराण, स्पेन आणि क्रोएशिया या देशांनी आग विझवण्यासाठी विमानं पाठवलेली आहेत. अमेरिकेत आता कोरोना रुग्णसंख्येनं 35 मिलियनचा टप्पा पार केला. आतापर्यंत 6,15,276 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला अशी माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतल्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं दिलेली आहे. मात्र डेल्टामुळे संसर्गाचं प्रमाण वाढत आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्या वाढते, पण गेल्या वर्षी मोठ्या संख्येनं अमेरिकेतून परदेशी गेलेल्यांमुळे अन्य देशांमध्येही संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. इस्रायलमध्ये गेल्या वर्षीच्या रुग्णांपैकी 70% रुग्ण अमेरिकेतून आलेले होते. फ्लोरिडामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. 23 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कर्मचारी, डॉक्टर्स, विद्यार्थी अशा सगळ्यांनीच लसीकरण करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. ज्यांना लसीकरण करायचं नाही त्यांनी N95 रेस्पिरेटर मास्क हा लावणं आवश्यक आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांना $150 दिले जातील. जॅक्सन हेल्थ सिस्टीमच्या कॅफेटेरियात, कॉफी शॉप आणि डायनिंग रूममध्ये लसीकरण न झालेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. 13,000 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 60% कर्मचाऱ्यांचंच लसीकरण झाल्यानं हा निर्णय घ्यावा लागलाय. क्युबामध्ये कोरोना संसर्ग वाढलाय. आरोग्य अधिकाऱ्यांनी गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचंही लसीकरण सुरू केलंय. क्युबामध्ये विकसित करण्यात आलेल्या अब्दाला लसीची गेल्या आठवड्यात गर्भवती महिला आणि स्तनदा मातांवर चाचणी झाली. या लसीचे 3 डोस घेणं आवश्यक आहे. 2021 मध्ये आतापर्यंत जवळपास 2,000 गर्भवती महिलांना कोरोना संसर्ग झाला होता आणि 22 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इटलीमध्ये लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी लसीकरण झाल्याचा पास असणं आता आवश्यक करण्यात आलं आहे. सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या हायस्पीड ट्रेन्स, विविध प्रांतातून होणाऱ्या यापुढच्या प्रवासासाठी ही अट लागू असेल असं इटलीच्या मंत्र्यांनी म्हटलंय. ग्रीन पासच्या सुविधांमध्ये आणखी काही गोष्टी सामावून घेण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी हे सर्व मंत्री एकत्र आले होते. फ्रान्समध्ये देखील कोविड-19 हेल्थ पास बाळगावा लागणारे पुढच्या आठवड्यापासून नियम लागू केले जात आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास, कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये नियम लागू करण्यात आलेत. पण यामुळे आमच्या स्वातंत्र्यावर गदा येईल अशा प्रतिक्रिया काही जण व्यक्त करत आहेत. ब्रिटन रविवारपासून आपले काही प्रवास निर्बंध उठवण्याच्या तयारीत आहे. या उन्हाळ्यात फिरायला जाण्याची इच्छा असलेल्या ब्रिटनच्या नागरिकांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्यात. प्रस्थान आणि आगमनादरम्यान कोविड-19 टेस्ट करणं बंधनकारक आहे. त्यामुळे प्रवाशांना सुट्टीवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल असं दिसतंय. अमेरिका आणि बहुतेक युरोपीय देशांमधून येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असेल तर प्रवाशांना 10 दिवस अलग ठेवण्याची गरज भासणार नाही. टोकियोमध्ये एका दिवसात 5,042 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतरचा उच्चांक मानला जातो. एकट्या टोकियोमध्ये 2,36,138 इतकी रुग्णसंख्या पोहोचली आहे. या रुग्णसंख्येच्या 1/3 इतकी ही रुग्णसंख्या लोकसंख्येची आहे असं कळत आहे. टोकियोमध्ये जुलै महिन्याच्या मध्यापासून कोरोना आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्समध्ये पुन्हा एकदा स्थानिक संक्रमणाच्या रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला. एकूण 291 स्थानिक संक्रमित रुग्ण एका दिवसात आढळलेत. सिडनी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात 28 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलाय. डेल्टा विषाणूच्या वेगानं होणाऱ्या प्रसारामुळे अनेक निर्बंध लावण्यात आलेत. येत्या काही दिवसात संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा प्रीमियर ग्लेडियस बेरिजिक्लाइन यांनी दिलाय. फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळते. लसीकरण न झालेल्यांना इथे आर्थिक मदत देण्यात येणार नाही किंवा शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान घरातून बाहेर पडता येणार नाही
अशी अफवा इथे पसरली होती आणि त्यामुळे सगळीकडे प्रचंड गर्दी झाली. कोविड रुग्णांची संख्या वाढतीये. 20 ऑगस्टपर्यंत मनिलामध्ये लॉकडाऊन आहे. वाढत्या संसर्गामुळे हॉस्पिटल्स आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाच कामासाठी बाहेर जाता येईल आणि अन्य नागरिकांना केवळ अन्नपदार्थ खरेदीसाठीच बाहेर जाण्याची परवानगी आहे. डेल्टाचा प्रसार वाढतोय. जगभरात लसींची मागणी त्यामुळे वाढते आणि त्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होतोय. जगभरातल्या देशांना लसी पुरवण्यासाठी आता चीननं पुढाकार घेतला असं कळत आहे. या महिनाअखेरपर्यंत जगातल्या विविध देशांना 2 अब्ज लसी पोहोचवण्याचा प्रयत्न चीन करेल अशी घोषणा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली आहे. याआधी कोवॅक्स मोहिमेअंतर्गत चीननं $10 कोटी देण्याचा प्रस्तावही सादर केला आहे. याअंतर्गत गरीब देशांना लसींचे डोस पुरवले जातील आणि चीन यातील किती लसी विकणार आणि किती मोफत देणार याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही. कॅलिफोर्नियातल्या सर्वात मोठ्या वणव्यामुळे डाऊनटाऊन आणि नॉर्थ कॅलिफोर्नियातल्या डोंगराळ परिसरात काही भागांचं देखील नुकसान झालंय. ग्रीनविलमधल्या डिक्सी फायरनं काही दुकानं आणि घरं अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. आकाश आगीच्या ज्वाळांनी केशरी झालं होतं, इतकी या आगीचं दाहकता तिथे जाणवतेय. गॅस स्टेशनचे हॉटेल बार पूर्णपणे जळत असल्याची माहिती द असोसिएटेड प्रेसच्या फोटोग्राफरनं दिली आहे. गेले 3 आठवडे धुमसणारा वणवा जवळपास 1108 चौरस किलोमीटर परिसरापर्यंत पोहोचलेला आहे. याच डोंगराळ भागात ग्रीनविल या छोट्या शहराला देखील वणव्याचा फटका बसला. ऐतिहासिक शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक घरं जळून खाक झाली आहेत. 3 आठवडे डिक्सी फायर सुरू आहे. या वणव्यानं लॉस एंजेलिस शहरापेक्षाही जास्त परिसर भस्मसात झालेला आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. या वणव्यामुळे अनेक आस्थापनांचं प्रचंड नुकसान झालंय. हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. उष्ण आणि कोरडे आणि जोरदार वारे याच्यामुळे अग्निशमन दलाच्या प्रयत्नात अडथळे निर्माण होत आहेत. बुधवारी पुन्हा भडकलेला वणवा कमी वेळात जास्त पसरत गेलाय. काही तासात या वणव्यामुळे 4 चौरस मैल परिसराचं नुकसान झालंय. या दृश्यांमधून आपण कळतोय की किती मोठ्या प्रमाणात या सगळ्याच भूमीचं नुकसान झालंय. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा गजबजणार आहेत. हो, राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे आणि याबाबत निर्णय घेण्याकरता शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार आहे. राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येते आणि त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत 1 ऑगस्टला जारी केलेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत आणि आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या. हळूहळू टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही विचार करत आहोत आणि त्याचबरोबर शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे, नगरपालिका, नगरपंचायत आहे, अशा ठिकाणी आम्ही विचार करत आहोत की 8वी ते 12वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू कराव्यात. आणि त्याच्यामध्ये निर्णय घेत असताना जसं आम्ही मागील काळामध्ये ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये एक कमिटी केली होती, त्याच स्तराची कमिटी जी आहे ती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत संदर्भात आम्ही करत आहोत आणि मला वाटतं येणाऱ्या 17 ऑगस्टपासून आम्ही शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेत आहोत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता ग्रामीण भागासोबतच आता शहरांमध्येही 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे स्पष्ट सुतोवाच केलेला आहे. पण याबाबत शाळासंबंधीच्या निर्णयाबाबत पालक संघटनांच्या मनात काही शंका आहेत. खासगी शाळांची फी वसूल करण्यासाठी तर शाळा सुरू करण्याची घाई केली जात नाहीये ना, असा आरोप काही पालकांनी केला. याउलट विद्यार्थ्यांनी मात्र शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय. पुण्यातील पालक आणि विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आता आपण पुण्यातील माणिकबागे परिसरात आहोत. हे सगळे मध्यमवर्गीय पालक आहेत. बेसिकली सगळे बहुतांश खासगी शाळांमधले आहेत. तर आपण ह्या सगळ्या पालकांना विचारूया. मला सांगा, वर्षाताईंनी सांगितलं की आता आम्ही शाळा सुरू करण्याचा निर्णयापर्यंत आलेलो आहोत. तर पालक म्हणून तुमचं काय संघटना म्हणून? पालक संघटना म्हणून खरं तर या गोष्टींचा सगळ्यात पहिल्यांदा इकडे आम्हाला निषेधच करावा लागणार आहे. कारण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये एवढे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आज आम्ही फेस करत आहोत. या कुठल्याही निर्णयांवरती त्यांना वेळ घ्यायला, निर्णयांवरती त्यांना डिसिजन द्यायला वेळच नाहीये. पण हा निर्णय मात्र रातोरात आणि कुठचाही विचार न करता होतोय. एकीकडे जरी आपल्याला दिसत असलं तरी आपण जर संख्येचा विचार केला, ज्या भागांमध्ये शाळा सुरू केल्यात त्या भागांमध्ये म्हणजे मुलं किती हजर होती याचा जर विचार केला तर नेमकी शाळा सुरू करायचा हा फार्स कोणासाठी चाललाय?
याच्यामध्ये नक्कीच फीस वसूल करण्याचं एक आम्हाला खूप मोठं सगळं कांड चालू आहे असं दिसतंय. म्हणजे हे शाळा सुरू केल्या जातात शहरातले, ग्रामीण भागातल्या ऑलरेडी सुरू आहेत. म्हणजे शहरातल्या बहुतांश आपल्याला माहिती आहे खासगी शाळा आहेत. हे ह्या खासगी शाळांकडनं त्यांना फी वसूल करायची म्हणून सरकार हा निर्णय घेते शाळा सुरू करण्याची. काय करते? 100%. कारण आता जेमतेम हार्डली एखादा महिना शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू होताना आता सुद्धा आम्हाला आमच्याकडे अनंत अडचणींना आम्ही सामोरे जात आहोत. वारंवार आम्ही मंत्रालयात जाऊन त्यांची भेट घेतोय, त्यांच्या मीटिंग्स घेतोय, पण त्याच्यावर आउटकम का नाही? ऑनलाईन शाळा चालू असताना ऑनलाईन बद्दलच्या फीसचं तुम्ही कुठचाही चर्चा सुद्धा करायला तयार नाहीयेत. तुम्ही काय सांगाल ताई पुढे? मला असं वाटतं की जोपर्यंत मुलांसाठी वॅक्सिन येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नये. नक्कीच आवडेल आम्हाला शाळा सुरू झालेली, पण वॅक्सिन येत नाही तोपर्यंत पालकही कुठे त्यांच्या मनात भीती आहे की मुलांना कसं सोडायचं शाळेमध्ये. म्हणजे एकीकडे शाळा सुरू हवी पालकांना, पण मुलांच्या सुरक्षेचं काय, आरोग्याचं काय, म्हणून व्हॅक्सिन लवकर द्यावं अशी इच्छा आहे. पण आता अर्थात ते निर्णय केंद्र सरकार. मला सांग, तू कुठल्या वर्गात शाळा सुरू हवी की नाही? मी 6वीत आहे आता आणि मला असं वाटतं की शाळा सुरू व्हावी. शाळा सुरू झाली पण मिस करतो. ऑनलाईन शिक्षणात काय काय अडचणी येतात जरा सांग. ऑनलाईन ह्याच्यात खूपदा नेटवर्क जातं आणि शाळा जॉईन नाही करतायत आणि एका जागेवर खूप वेळ बसून राहायला लागतं म्हणून पाय अवघडतात. म्हणजे हे मुलांना मात्र शाळा हवेत. हे कशासाठी? कारण ते ऑनलाईनच्या शिक्षणाला कंटाळ आहेत. तू काय सांगशील? मी 10वीत आहे आणि मला असं वाटतं की शाळा चालू व्हावी, कारण एकतर शेवटचं वर्ष शाळेचं, त्यामुळे मग जरा शाळेतलं वातावरण वगैरे आणि जेवढं समोरासमोर शिकवण्यात जेवढं नीट कळतं शिकवलेलं तेवढं ऑनलाईनमध्ये तेवढं कळत नाही किंवा कुठेतरी काहीतरी कमी पडतं. पण मग नंतर भीती पण वाटते की आपल्या सुरक्षितेचं काय. आणि व्हॅक्सिन पण व्हावं. हो नक्कीच व्हॅक्सिन. आता तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. व्हॅक्सिन आता कालच आदर पुनावला भेटले. लहान मुलांसाठी व्हॅक्सिन येते, पण ते अजून ज्येष्ठांनाच व्हॅक्सिन मिळत नाही, तर मुलांना कसं व्हॅक्सिन व्हावं की नाही? हो नक्कीच व्हॅक्सिन झालंच पाहिजे. तू कुठल्या वर्गात शिकते? 3रे. शाळा सुरू व्हावं की नाही? व्हायला पाहिजे. शाळा सुरू झाली पण काय मिस करते शाळेची मजा तू? टीचर जे शिकवते ते क्लासमध्ये कधी कधी कळत नाही नीट, म्हणून स्कूलमध्ये नीट कळतं. ओके, म्हणजे शाळा सुरू झाल्याच पाहिजे. कुठल्या वर्गात शिकते? 3रे. पालकांच्या मनात काही शंका आहेत? मला सांगा. मुलांना तर शाळा हवी, पण पालक म्हणून तुमच्या मनात काय शंका आहेत मग? कारण ग्रामीण भागात शाळा सुरू आहेत, मग शहरात सुरू व्हायला काय अडचण आहे? मुलांना शाळा हवी तशी आम्हाला पालकांना पण शाळा हवीच आहे. फक्त ती शाळा जी आहे ही 1 महिन्यासाठी किंवा 15 दिवसासाठी नको. याचा सारासार विचार करून शासनाने हा निर्णय घेणं गरजेचं आहे. शाळा सुरू व्हावी हे सगळ्यांची इच्छा आहे, तसे माझीही इच्छा आहे. पण जेव्हा शाळा सुरू करत असताना जे आमचे पाल्य जे आहे त्याची स्वास्थ्याची जी जबाबदारी आहे त्याची जबाबदारी कोणाकडे आहे? कारण ऑलरेडी आम्ही आर्थिक डबगाईला आलेलो आहोत आणि त्यातनं आणखीन काही झालं बरं वाईट, मग त्याची जबाबदारी कोण? कारण आतापर्यंत जे काही आधीचे जे आलेले आहेत सर्क्युलर्स म्हणा, GR म्हणा, त्यानुसार ना शाळा सुरू व्हावी, पण काही माणसं खूप शंका आहे. नुसतं सुरू होणं, बिल्डिंगमध्ये पोरांना पाठवून उपयोगाचं नाहीये. त्याच्या पाठीमागं शिक्षकांची वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे, मुलांची वॅक्सिनेशन पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणता गर्दी जमा करू नका, गरज पडत असेल तर बाहेर पडा, आणि मग आता तुम्ही सगळ्या मुलांना बाहेर काढताय. बहुतांश पालकांना शाळा हवी, पण त्यांच्या मनात काही शंका आहेत. आणि काही जे ऍक्टिव्हिस्ट पालक आहेत त्यांना तर उलट ही शंका आहे की ही केवळ खासगी शाळांना त्यांची फी वसूल करायला एक अपॉर्च्युनिटी मिळावी, म्हणून हे केवळ 1 महिन्यासाठी शाळा सुरू करण्याची घाई केली जाते का? ह्या खरं तर या शंकेचं शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वाशिम जिल्ह्यात 1ली ते 12वी पर्यंतच्या एकूण 1381 शाळात शिक्षण विभागाने शहरी भागातील 8वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जरी घेतलेला असला तरी वाशिम जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट संपत आल्यानं सरसकट शाळा सुरू कराव्यात अशी मागणी पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था चालकांची आहे. याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी. मी आहे वाशिमच्या वर्ड स्कूलमध्ये. आपण काही पेरेंट्स आहेत, पालक आहेत आणि संस्थाचालक तसेच शिक्षक यांना विचारूया की नेमकं त्यांना काय वाटतंय. सर सांगा मला. शाळा ह्या निश्चितच सुरू व्हायला पाहिजेत. कारण की शाळा जर सुरू झाल्या नाही तर विद्यार्थ्यांचा जे विकास आहे फिजिकल तो होणार नाही आहे. आणि विद्यार्थी घरामध्ये बसून सतत चिडचिड करत आहेत,
त्यांना सतत शाळेमध्ये यावंसं वाटते, त्यांचे फ्रेंड्स जे आहेत त्यांना भेटावंसं वाटते, त्यांच्यासोबत खेळावंसं वाटते. तर त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे गव्हर्नमेंटला की शासनाने 50% क्षमतेनुसार शाळा सुरू करावीत अशी माझी विनंती आहे. सर, सगळ्या शाळा सुरू झाल्या पाहिजे. आमच्या मागच्या वर्षीपासून आमचं प्री स्कूलपासून सगळं ऑनलाईन चालू आहे. यावर्षी प्री स्कूलच्या मुलांची अशी परिस्थिती आहे की ते मोबाईलसमोर बसायला तयार नाही. कारण का त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शाळेमध्ये जायचं. हे जे वय आहे या वयामध्ये खूप जास्तीत जास्त शिक्षण ग्राह्य करण्याची कॅपॅसिटी असते आणि त्यामुळे हे मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहे. पालक मुलांचा अभ्यास घेऊ शकत नाही. शाळा सुरू झाल्या पाहिजे का? हो. अच्छा, का ऑनलाईन शिक्षण चांगलं आहे? नाही, शाळा सुरू व्हायला पाहिजे, कारण शाळेत आल्यावर नवीन नवीन फ्रेंड्स बनतात आणि नवीन नवीन शिकायला भेटतं. नवीन नवीन शिकायला मिळते. त्यामुळे तुला असं वाटते, भीती नाही वाटत कोरोनाची काही? नाही. या विद्यार्थिनीला भीती वाटत नाही, तिला वाटते की आपली शाळा सुरू झाल्या पाहिजे. तुम्ही पालक म्हणून सांगा, नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मुलाला पाल्याला शाळेत पाठवणार? अर्थातच पाठवणारच, परंतु कसं आहे की शासनाने टप्प्याटप्प्याने का होईना 50% क्षमतेने किंवा मग ऑड इव्हन फॉर्म्युला वापरून काहीही करून शाळा ह्या सुरू करायलाच पाहिजे, जेणेकरून आपण यापुढे लॉकडाऊनच्या बाहेर निघू. नक्कीच सर, शाळा सुरू व्हायलाच पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास आहे तो मागील 1.5 वर्षापासून थांबलेला आहे. त्याकरिता शाळा ह्या सुरू झाल्या पाहिजे आणि त्याकरिता शाळेतर्फे जे काही काळजी वगैरे घ्यायची गरज पडेल ती शाळा घेईल. त्यामुळे शाळा ही नक्की निश्चित चालू झालीच पाहिजे. जर हे असं सुरू राहिलं आणि शाळा जर बंद राहिली तर समोरच्या काळात आपल्याला फार मोठी नुकसान भरपाई करावी लागेल, कारण की मुलांचा एक तर सर्वांगीण विकास होत नाही आहे आणि एक तर त्यांचं इव्हॉल्युशन होत नाही आहे, मूल्यमापन होत नाही आहे जसं पाहिजे तसं. तर आपण शाळा सुरूच करायला पाहिजे. शाळा ह्या सुरू झाल्याच पाहिजे. आज की मी प्री प्रायमरी टीचर आहे, मी रोज ऑनलाईन क्लासेस घेते, पण मुलांना जसं डेव्हलपमेंट त्यांचं व्हायला पाहिजे तसं त्यांना डेव्हलपमेंट होत नाही आहे आणि जे सराउंडिंग त्यांना स्कूलमध्ये भेटते ते त्यांना घरी नाही भेटत. हे आहेत वर्ड स्कूलमधील शिक्षक, पालक आणि काही त्यांचे जे संस्थाचालक आहे यांचं असं म्हणणं आहे की शाळा सुरू व्हाव्यात. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो शाळा बंद आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे. ऑनलाईन शाळांमुळे सुरू करण्यात आल्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणं कठीण झालेलं आहे. आता महाराष्ट्र सरकार येत्या 17 तारखेपासून शाळा सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. याबद्दल बुलढाणा जिल्ह्यात जर आपण बघितलं, शिक्षक आणि पालकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. महाराष्ट्र सरकार 17 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत बोलायला काही पालक आणि काही शिक्षक आहेत. आपण त्यांच्याकडून थेट या ठिकाणी जाणून घेऊया की शाळा सुरू करणे कितपत योग्य आहे. मला एक सांगा, कोरोनाची तिसरी लाट येते असं बोलल्या जाते आणि शाळा सुरू करायचा निर्णय सरकार घेते, काय वाटते? कोरोनाबाबत बोलायचं असलं तर कोरोनामुळे आजपर्यंत विद्यार्थी म्हणजे लहान मुलं बिमार पडले नाहीत. म्हणजे याचा अर्थ कोरोनाची लाट हे मुलांवरच येईल हे कशावरून? दुसरी गोष्ट, शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होत आहे आणि हा न्यूनगंड तयार झाला तर पुढे या विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. त्या पालकांचं नुकसान होणार आहे, त्या परिवाराचं सुद्धा नुकसान होणार आहे. हे टाळण्याकरता शाळा सुरू होणे ह्या गरजेचे आहेत. आणि राहिलं सुरक्षेची व्यवस्था, तर जसं ज्याप्रमाणे डॉक्टरांना PPE किट वगैरे हे त्या सुरक्षेच्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पण सुद्धा राज्य शासनाने केंद्र शासनाने हे पुरवायला पाहिजे. विना मोबदला न घेता ह्या गोष्टी पुरवायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण हे वाया गेलं नाही पाहिजे, विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, याची दक्षता दोन्ही सरकारनं घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की खूप मोठा डिस्टन्स झालेला आहे, शाळा बंद आहे. शाळा सुरू व्हाव्या अशा पालकांच्या प्रतिक्रिया येतात. सर, मला एक सांगा, शाळा सुरू व्हाव्यात की नाही व्हाव्यात? शाळा सुरू होण्याबाबत अनेक त्याला निकष वेगवेगळे लागतील. प्रत्येक जिल्ह्याची महाराष्ट्रभर जर परिस्थिती बघितली आपण तर प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती बघता त्या ठिकाणी त्या स्थानिक प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचं आहे. आमचा बुलढाणा जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर आज कोरोनाची परिस्थिती फार नगण्य आहे, नसल्यासारखे पेशंट झालेले आहेत. तर अशा ठिकाणी आपल्याला कोविड-19चे निकष जर आपण सुरू करून किंवा त्या पद्धतीनं 50%च्या उपस्थितीत का होईना आणि सर्व निकषाचं पालन करत जर आपण शाळा सुरू केली तर माझ्या मते काही हरकत नाही. कारण आजची परिस्थिती पाहता
ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत, पालकांच्याही समस्या आहेत आणि शिक्षकांची समस्या आहेत. या दृष्टीनं मागचं वर्षसुद्धा विद्यार्थ्यांचं त्यांच्या शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि चालू वर्षसुद्धा आज अर्धसत्रापर्यंत आपण आलेलो आहोत. तर माझ्या मते असं मला वाटते की आपण कोविड-19चे निकष लक्षात घेता आणि थोडी प्रिकॉशन्स आणि काळजीनं जर आपण त्याचा हे केला तर प्राथमिक थोड्या लेट केल्या तरी चालतील, परंतु 8 ते 12च्या शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही. आणि या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.